बदलत्या काळानुसार आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानावर आहेत. दरम्यान महिलांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशी येथे आकृती फॅशन अकॅडमीच्या वतीने भव्य आर्ट एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी नवी मुंबई भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा तसेच माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी देखील या आर्ट प्रदर्शनीला विशेष अतिथी म्हणून भेट दिली, जिथे आकृती फॅशन अकॅडमीच्या प्रमुख करिश्मा शहा, आंचल गोयल देखील उपस्थित होत्या. माधुरी सुतार यांनी या अकॅडमीमध्ये विविध कलाकृतींचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी उभारलेल्या फॅब्रिक पेंटिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशा, ज्वेलरी, आर्ट अँड क्राफ्ट, क्ले मोल्डिंग इत्यादी विविध कलाकृतींशी संबंधित स्टॉल्सना भेटही दिली. एवढेच नाही तर माधुरी सुतार या कला प्रदर्शनाने इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी स्वतः त्यांचे चित्र एका कलाकाराकडून बनवून घेतले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून करिश्मा शहा आणि आंचल गोयल यांनी आयोजित केलेला हा कला प्रदर्शन स्तुत्य आणि अभिनव असल्याचे माधुरी सुतार यांनी यावेळी सांगितले. आज मी इथे आकृती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांनी आपल्या हाताचं कौशल्य दाखवून ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या आयोजिका सन्माननीय शाह मॅडम आहेत. त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलेलं, त्यांचं मी खूप कौतुक करते. कारण आज आपण समाजामध्ये बघत आहोत की खूपच क्षेत्रामध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये महिला या अग्रेसर आहेत, पण कुठेतरी असाही वर्ग आहे ज्याच्यामध्ये त्या महिलांना आपलं कौशल्य सिद्ध करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळण्याची, एक पाठबळ मिळण्याची गरज असते. आणि शाह मॅडमनी त्या माध्यमातून इथे एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. म्हणजे त्यांचे क्लासेसही चालतात आणि त्यांच्या स्टुडंट्सनी बनवलेले जे वस्तू आहेत त्या आज इथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर निश्चितच आमचा हा चांगला उपक्रम आहे आणि आम्ही जसं मानतो की महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ शारीरिक आणि मानसिक नाही, तर आर्थिकदृष्ट्या देखील ती महिला सक्षम झाली पाहिजे. आणि जेव्हा ती महिला, तिला गरज असो किंवा नसो, पण स्वतः आपल्या म्हणजे आत्मविश्वासाने आपल्या कौशल्यानुसार जेव्हा ती एखादी व्यवसाय करत असेल किंवा पैसे मिळत असेल तर त्याच्यापासून मिळालेला आनंद हा फारच अवर्णनीय आहे. आणि या अशा उपक्रमासाठी मी आचल मॅडम असो, शाह मॅडम असे, या दोघींनाही आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्यासाठी आभार व्यक्त करते. आकृती फॅशन अकॅडमीच्या प्रमुख करिश्मा शहा यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देशाबद्दल माहिती देताना सांगितले की सर्व वयोगटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांना स्वतंत्र बनवणं हा त्यांचा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी सांगितले की गेल्या 13 वर्षांपासून त्या आर्ट फॅशन अकॅडमी चालवित आहेत. नमस्कार, मी करिश्मा शहा, वाशी नवी मुंबईमध्ये असते. मी गेले 13 वर्षापासून आर्ट अँड क्राफ्टचे क्लासेस घेते आणि फॅशन डिझायनिंगचेही देखील क्लासेस घेते. आपला आता 3 वर्षापासून हे आकृती फॅशन अकॅडमी सुरू केलेली आहे, म्हणजे थोड्या मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. आपला मेन हेतू हा आहे की ज्या गरजू लेडीज आहेत आणि आपल्या क्लासमधून जे शिकून बाहेर पडलेल्या लेडीज आहेत तर त्यांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे. आपल्याकडे जे येतात मुली ते यंग असतात, कॉलेजच्या मुली असतात, मग त्यांचं फ्युचर करिअर कसं पुढे डेव्हलप करायचं आहे त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रेनिंग वगैरे पण देतो आपल्या सेंटर्समध्ये. आणि हा जो स्टॉल आणि आज आपण एक्झिबिशन भरवलं आहे हे फक्त आपल्या क्लासच्या मुलींचेच एक्झिबिशन्स आहेत आणि सगळे हँडमेड ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आता आपले शिकलेले मुलींना पुढं बिझनेस कसा सुरू करायचा हे आपलं एम आहे आणि त्याप्रमाणे आपण आपलं स्टेप्स फॉलो करतोय आणि एक्झिबिशन्स आज भरवलेले आहेत. आज जे आपलं एक्झिबिशन झालं तर त्याचं ओपनिंग रिस्पेक्टेड माधुरी सुतार मॅडमनी केलं आणि त्यांनी आपल्या स्टॉलवरच्या सगळ्या मुलींच्या स्टॉलवरती जाऊन नीट पाहून त्यांचं मनोगत घेतलं आणि त्यांना खूप छान गायडन्स केलं. त्यांना मोटिवेशन स्पीचसुद्धा दिले आणि ग्रो कसं करायचं त्याच्याबद्दलही सांगितलं. तर मी माधुरी सुतार मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते आणि त्यांनी सतत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आम्हाला खूप छान असं गाईड करावं हीच आमची विनंती. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.